नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये प्रकृती चांगल्या प्रकारे साथ देईल. त्यांचे जे काही संकल्प आहेत ते संकल्प पूर्तीसाठी किंवा अन्य जे काही प्लॅनिंग असतील त्या प्लॅनिंगसाठी प्रकृती त्यांना साथ देणार आहे या महिन्यामध्ये. यामध्ये काही शंका नाही आहे. त्यांना आपल्या कामामध्ये नवीन प्लॅनिंग करावं लागेल. काही गोष्टींना थोडं प्लॅन बदलावे लागतील. काही प्लॅनिंगला उजाळा द्यावा लागेल. असं काही प्लॅनिंगमध्ये खूप मोठे बदल या महिन्यात दिसत आहेत. विशेषतः जे उद्योजक आहेत, ज्यांचा स्वतःचा धंदा आहे, उद्योग आहे, त्यांना हे बदल आचरणात आणावे लागतील. त्याबद्दल थोडंसं एक थिंकिंग करून म्हणजे विचार करून त्यात जे आवश्यक बदल आहेत ते करावे लागतील. कन्या राशींच्या व्यक्तींना जे कोणी नोकरदार लोक आहेत किंवा नोकरी करतात आणि आपलं पोट भरतात किंवा अगदी रोजंदारीवर काम करणारे लोक आहेत, त्यांना विश्वास मिळवता येईल. म्हणजे पैसे मिळतातच कामातून, पण तो विश्वास मात्र त्यांना या महिन्यात आपल्या वरिष्ठांचा किंवा अन्य सहकाऱ्यांचा हा या महिन्यात त्यांना मिळवता येईल असं दिसतं आहे. म्हणजे आपल्या कृतीतून आणि आपल्या कामातून हा अनुभव आपल्याला घेता येईल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की एखादं कार्य जर आपल्याला निर्वेधपणे करायचं असेल, म्हणजे एक ॲक्शन ठरवून करायचं असेल, तर त्यासाठी लागणारी जी एकाग्रता आहे ती एकाग्रता तुम्हाला या महिन्यामध्ये मिळवावी लागेल. कारण अनेक ठिकाणी तुमचा कामाचा जर आवाका असेल तर ते तुम्हाला विशिष्ट काम करत असताना त्यामध्ये जरा फोकस करावं लागेल असं दिसतं आहे आणि ते तुम्ही करा असा माझा सल्ला आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की साधारणपणे या महिन्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला काहीतरी मुरगळणे, एक छोटीशी दुखापत होणे अशी शक्यता दिसून येते. त्याबद्दल थोडीशी काळजी घ्यावी. वाहन चालवणारे जे लोक आहेत त्यांना वाहनामध्ये बदल घडणे, वाहनामध्ये दुरुस्ती निघणे किंवा वाहनामधील काहीतरी तक्रारी निघणे असाही योग या महिन्यात वाहन चालकांना दिसून येतो आहे. कोणी असे धंदे करणारे लोक असतात, टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर असे काही लोक असतात, त्यांना मुद्दाम सांगतो आहे की आपल्या वाहनामध्ये काहीतरी बिघाड होऊन त्यामध्ये बदलाबदली करणं असा काहीतरी वेळ तुमचा ॲडिशनल जाणार आहे असंही यामध्ये दिसून येते. ज्यांची वाहनं आहेत किंवा जे वाहन चालक आहेत त्यांनी याबद्दल विशेष जरा काळजी घ्यावी असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये ज्यांचा विश्वास तुमच्यावर आहे तो विश्वास आणखीन दृढ कसा होईल असा तुम्ही विचार करायला शिका. कारण ग्रँटेड आपण घेतो एखादं काम, पण ते ग्रँटेड घेतलेलं काम कधीकधी रिव्हर्ट होऊ शकतं. म्हणून तो विश्वास दृढ आणखीन कसा होईल याबद्दल विचार करा. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना याबद्दल आईवडिलांना या महिन्यामध्ये चिंता करायला लागणार. जी कन्या राशीची मुलं आहेत म्हणजे लहान मुलं आहेत त्याबद्दल आईवडिलांना, पालकांना त्यांच्याबद्दल चिंता निर्माण होईल असं वाटतं आहे. कारण त्यांचे एकंदर जे काही एक अभ्यासाची पद्धत किंवा आळस जो काही त्यांचा आहे त्या आळसाकडे बघून आईवडील त्यांचे त्रस्त होतील असं दिसून येत आहे. म्हणजे कन्या राशींच्या मुलांना या महिन्यामध्ये अगदी काही काळजी करायचं कारण नाही. आईवडील त्रस्त होणार, ते त्रस्त होणार नाहीत. कन्या राशींच्या विद्यार्थ्यांना मी असंही एक सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला झोपेवर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. कारण जे विद्यार्थी झोपाळू आहेत त्यांना अतिशय झोप येणार आणि बाहेर मूडसुद्धा थंडीचा आहे, थंडीचा एक अवसर असल्यामुळे ती झोप त्यांची आणखीन वाढीस लागेल आणि आपल्या जबाबदारीपासून आपण दुरावले जाल असं दिसतं आहे. म्हणून कन्या राशींच्या व्यक्तींनी हे विशेष विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. कौटुंबिक बाबतीमध्ये मी असं म्हणेन की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आपलं अगदी आवश्यक तेवढं राहणारच आहे. काही उत्पन्न आपल्याला काही ठिकाणी खर्च पण करावा लागणार आहे. विशेषतः कामासाठी थोडा प्रवास होणे आणि त्या प्रवासामध्ये खर्च करायला लागणे, कामानिमित्ताने आपल्या जे काही सहकारी आहेत त्यांना पार्टी देणे किंवा त्यांच्यासाठी गेट टुगेदर अरेंज करणे अशा कारणाने काही खर्च करावा लागेल असं दिसून येत आहे.
कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला अनेक सल्ले आपले हितचिंतक देतील, पण कोणताच सल्ला ऐकू नका. सगळे सल्ले जे आहेत ते ऐकून घ्या आणि त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते 40-45 दिवसानंतर करण्याचा तुम्ही विचार करा. कारण सगळ्यांचे सल्ले मानायला गेलात तर तुमचा खूप मोठा घोळ होईल आणि गडबड होईल. तर कोणाचाही सल्ला मानू नका, फक्त सल्ला ऐका. आणि समर्थांची उक्ती ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. तर त्यासाठी सुद्धा थोडा वेळ तुम्हाला लागणार आहे, पण तो एक महिनाभर यातलं काहीच करू नका, सल्ले ऐकून घ्या. साधारणपणे या महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये घाईघाईने काही खर्च करावा लागेल. म्हणजे जो आपल्या डोक्यात नाही आहे किंवा अनपेक्षित आहे तो असा खर्च या महिन्यात उद्भवेल आणि तो करावा लागेल. आणि तो तुम्ही करायला काहीच हरकत नाही, कारण आपली आर्थिक घडी जी आहे ते या महिन्यात व्यवस्थित आहे आणि त्यामुळे तो अवश्य आणि निर्धोकपणे करू शकता. कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जोडीदाराची साथ आपल्याला या महिन्यात विशेष करून मिळणार नाही. म्हणजे तुमची भूमिका एक आणि त्याची बरोबर विरोधक भूमिका त्याची राहील. तर अशा वेळेला आपण मनस्ताप न करून घेता थोडंसं दुर्लक्ष करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपल्यात कामात मिळणारं यश जे आहे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा आणि त्या यशातून आपला आनंद टिकवा, असाच सल्ला मी कन्या राशीच्या व्यक्तींना देईन. हे होतं कन्या राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.